नमस्कार, मी राजेश सावरकर. लोकशाही निर्मित लोकलयच्या या विशेष लोकसभांमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. आपल्या जळगाव शहरासह संपूर्ण राज्याला, देशाला अभिमान वाटावा, असं या जळगाव शहराला अभिमान वाटावा अशी व्यक्ती गायत्री ठाकूर यांना आज आपण आमंत्रित केलं. बरं, हा अभिमान कशासाठी? तर थायलंड येथे 18 नोव्हेंबर ते 27 नोव्हेंबरच्या दरम्यान आंतरराष्ट्रीय स्तरावरची मिस हेरिटेज इंटरनॅशनल ही कॉम्पिटिशन होणार आणि या कॉम्पिटिशनमध्ये संपूर्ण भारतातून जळगावच्या या मुलीची निवड झालेली, गायत्री ठाकूर. आपण साऱ्या दर्शकांच्या वतीने तिचं पहिल्यांदा स्वागत करूया. गायत्री, तुझं या ठिकाणी मनापासून आमच्या लोकलच्या स्टुडिओमध्ये स्वागत आहे. आपण आज तिच्याकडनं जाणून घेणार आहोत की मिस हेरिटेज ही कॉम्पिटिशन काय आहे, ही आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचण्यासाठी तिला कशा प्रकारची मेहनत घ्यावी लागली, या अगोदर तिने कोणकोणत्या प्रकारच्या कॉम्पिटिशन्स दिलेल्या आहेत, तिचं शिक्षण काय आहे, काय तिचं ही कॉम्पिटिशन काय आहे, हे सगळं आज आपण तिच्याकडनं जाणून घेणार आहोत. सुरुवातीला मिस हेरिटेज इंटरनॅशनल ही जी कॉम्पिटिशन, ही कॉम्पिटिशन काय आहे हे तिच्याकडून आपण सुरुवातीला जाणून घेऊ. नक्कीच सर. सर्वप्रथम तर लोकशाही चॅनलचं खूप खूप धन्यवाद की त्यांनी मला इथे बोलवलं आणि जे मी टायटल जिंकली आहे त्याला खऱ्या अर्थाने एक न्याय दिला किंवा त्याला एक व्हॅल्यू करून दिली आहे. तर खूप लोकांचा हा प्रश्न असतो की मिस हेरिटेज नक्की काय आहे, कारण नाव मिस इंडिया ऐकलं आहे, मिस महाराष्ट्र ऐकलं आहे, मिस पुणे ऐकलं आहे, पण मिस हेरिटेज इंडिया हे काय आहे हे खूप कमी लोकांना माहिती असतं. सो मिस हेरिटेज बेसिकली हे एक पॅजंटच आहे. जसं मिस इंडिया होतं सेम मिस हेरिटेज होतं, पण यातल्या ज्या राऊंड्स असतात किंवा यातले जे छोटे छोटे लेवल्स असतात हे थोडे वेगळे असतात. पहिले तर हेरिटेज हा शब्द म्हणजे आपला वारसा. हेरिटेज हा आपला वारशाशी कनेक्टेड असतो, आपण मराठीत त्याला वारसा म्हणतो. आता हेरिटेज 2 प्रकारचे असतात, बरोबर. जसं एक कल्चरल हेरिटेज असतं आणि एक नॅचरल असतं, सांस्कृतिक आणि नैसर्गिक. तर आपल्या देशाचा जो सांस्कृतिक आणि नैसर्गिक वारसा आहे त्याला धरून ही कॉम्पिटिशन असते, हे पॅजंट त्याला धरून असतं. जसं नॉर्मली पॅजंट होतात तसंच होतं. खूप ऑडिशन्स होतात, ऑडिशन्समधून आपलं सिलेक्शन होतं, मग आपण फिनालेपर्यंत पोचतो. आणि पहिला राऊंड जो होतो तो म्हणजे आपला फोटो राऊंड होतो, ज्याच्यामध्ये तुम्हाला मेकअप करून एक फोटो सेशन केला जातो. तो तुमचा पहिला राऊंड होतो. त्यामधून तुमचे कॅमेरा लेवल किंवा कॅमेरा कॉन्फिडन्स किती आहे, तुम्ही फोटोजसाठी परफेक्ट आहात की नाही, इन शॉर्ट तुम्ही फोटोजेनिक आहात की नाही, हे आपलं बघितलं जातं. देन सेकंड होतो, जसं रेग्युलर पॅजंटमध्ये होतो, टॅलेंट राऊंड. आपल्याला टॅलेंट आपलं तिकडे सादर करायचं असतं. माझं टॅलेंट होतं नृत्य, मी नृत्य परफॉर्म केलं होतं. आणि देन थर्ड राऊंड होतो डिझायनर राऊंड, ज्यामध्ये आपल्याला डिझायनर कॉस्ट्यूम वेअर करून वॉक करायचा असतो. त्यातून आपलं होतं की तुमचं वॉकिंग किती परफेक्ट आहे, तुमचं वॉकिंग एक्झॅक्ट कसं आहे हे चेक केलं जातं. अँड देन मेन राऊंड जो असतो तो हेरिटेज राऊंड असतो. म्हणजे काय की तुम्हाला तुमच्या देशातला एक वारसा निवडायचा आहे, मग तो नैसर्गिक असू दे किंवा सांस्कृतिक असू दे, तो निवडून तुम्हाला तो प्रमोट करायचा असतो. तर मी आहे प्रॉपर जळगावची आणि आपल्यापासून अजिंठा दूर नाही आहे. सो मी अजिंठा हा वारसा निवडलेला आणि मी अजिंठा रिप्रेझेंट केलेला. आणि त्यामध्ये आपलं अजिंठाचे जे काही पेंटिंग्ज असतील किंवा मूर्तिकला असतील, त्याचा इतिहास असेल, हे सगळं मी तिथे माझ्या कलेच्या थ्रू प्रेझेंट केलं. आम्हाला प्रॉप लावावा लागतो मागे, आमचं कॉस्ट्यूम ठरवला जातो, त्याच्यामागे आम्हाला प्रॉप कॅरी करायचा असतो. आणि माझ्या मागे प्रॉप होता अजिंठाचा गेट, जो 17 नंबर लेणी आहे आपली अजिंठाची, त्याचं गेट जे होतं ते माझं प्रॉप होतं. ओपन केल्यावर अजिंठाचे सगळे पेंटिंग्स आजूबाजू होते आणि त्यातली एक दर्पण कन्या आहे जी 17 नंबरच्या केव्हमध्ये आपल्याला सापडते. ती दर्पण कन्या मी होती, जी मी बनलेली होती आणि मी त्या अजिंठांच्या चित्रामध्ये कुठेतरी थांबली होती आणि तिथून मी हा क्राऊन जिंकला होता. तर हेरिटेज म्हणजे हेच की आपल्याला आपला वारसा प्रमोट करायचा असतो आणि मी सांस्कृतिक वारसा निवडला जो होता अजिंठा. गुड. तुला हा क्राऊन तुझ्या डोक्यावरती जेवढा बसवला त्या क्षणाला तुझी काय भूमिका होती? तुला कोणतं असं जाणवलं? लहानपणापासून मला पॅजंट करायची खूप हौस होती म्हणू शकतो आपण, कारण प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं एकदा तरी आपल्याला सुष्मिता सेन बनायचं आहे किंवा ऐश्वर्या राय बनायचं आहे. आणि सुष्मिता सेन माझी आयकॉन आहे या बाबतीत. मी लहानपणापासून तिचा पूर्ण मिस युनिवर्स आणि मिस इंडिया पॅजंट भरपूर वेळेस बघितला आहे. लहानपणापासून हट्ट होतं पॅजंट करायचं आहे, मिस इंडिया बनायचं आहे, पण अगेन आपण अशा रिजनमध्ये राहतो की तिथे या गोष्टींना इतकं आपण हायलाईट नाही करत किंवा
इतकं त्याचा आपल्याला आयडिया नसते की पुढे याचे रिझल्ट्स काय होणार आहेत अँड आपण याच्यात खरंच पुढे काही करू शकतो का. आपल्यापेक्षा जास्त आपल्या आईवडिलांना काळजी असते आणि माझ्या घरूनही तसंच होतं, नाही मिस इंडिया नाही करायचं असं काही करायचं नाही. आणि मी लपून 10-12मध्ये मी फॉर्मसुद्धा भरलेले आहेत आणि मी सिलेक्शनमध्ये पण यायची आणि मला मुंबईला ऑडिशन्सला जावं लागत होतं, पण मला घरातून साफ नकार होता, नाही. सो आपण जसं म्हणतो की ज्या गोष्टीला आपण मनापासनं मॅनिफेस्ट करतो ते कुठंतरी होतं. ठीक आहे, आज मी मिस इंडियासाठी नाही किंवा मिस युनिवर्ससाठी नाही, पण मिस हेरिटेज इंटरनॅशनलसाठी जाते ॲज मिस इंडिया. तर ते स्वप्न माझं कुठे ना कुठे होतं आहे पूर्ण. आणि जेव्हा हा क्राऊन मला बसवला तेव्हा मी खूप रडली होती. अच्छा. स्टेजवर मी रडत होती आणि मला तो असं झालं होतं की एक तरी इच्छा माझी कंप्लीट होते की मी क्राऊन जिंकला आहे आणि मी कुठेतरी आता मिस इंडिया म्हणून जाणार आहे. सो तो माझ्यासाठी खूप हॅपीएस्ट मुमेंट, प्राऊडेस्ट मुमेंट आणि माझी मॅनिफेस्टेशन पॉवर जी होती ती फायनली कंप्लीट झाली होती. सो सगळी खिचडी होती ती. काहीतरी पण ही जी कॉम्पिटिशन झाली, या कॉम्पिटिशनमध्ये किती जणांनी भाग घेतला होता, ही कुठे झाली आणि कोणकोणत्या कोणकोणत्या राज्यांमधले प्रतिस्पर्धी त्या ठिकाणी होते, त्याच्याविषयी जरा सविस्तर. जसं टायटल इंडियाचं असल्यामुळे ऑल ओव्हर नेशन आपल्याला पार्टिसिपंट्स मिळतात. सेम याच्यातही झालं. टायटल इंडिया असल्यामुळे राज्यभरातनं वेगवेगळे स्पर्धक होते. सर्वात अगोदर रजिस्ट्रेशन सुरू होतात, ज्यामध्ये भरपूर स्पर्धक सहभागी होतात. तरी पण साधारणतः 100-150 स्पर्धक असतात आणि तेवढेच स्पर्धक इथेही होते. ऑनलाईन ऑडिशन होते. व्हिडिओच्या मार्फत अगोदर ऑडिशन दिली जाते आणि त्यात जर तुम्ही नंबर काढला तर मग तुम्ही फिनालेपर्यंत जातात आणि होपफुली मी नंबर काढला होता आणि मी फिनालेपर्यंत गेली होती. ऑनलाईन ऑडिशननंतर 24 टोटल कॅन्डिडेट्स सिलेक्ट झाले होते आणि आम्ही 24 जे होतो जे फिनालेपर्यंत गेलेलो अँड देन ग्रँड फिनाले आमचा थर्ड डेला झालेला होता. अच्छा. आणि मग त्याच्यातून किती निवडले गेले? 24मधून 100 ते 150 कॅन्डिडेट्समधून फक्त 24. अच्छा. हां. कोणकोणत्या राज्यांमधले? मला कॉम्पिटिटर्स म्हणून होते, साऊथकडनं आलेल्या होत्या काही कंटेस्टंट्स, देन पंजाबवरून होत्या, मणिपूरवरून एक लेडी होती, ती सुद्धा होती त्या कॉम्पिटिशनमध्ये. म्हणजे बऱ्यापैकी या 24मधून 3 जणांची सुरुवातीला पहिल्यांदा फर्स्ट, सेकंड, थर्ड असं केलं असेल आणि नंतर विनर केलं येस असेल, येस बरोबर. अशा पद्धतीनेच झालं असेल. विनर जेव्हा तुला कोणता प्रश्न विचारला? विनरच्या वेळेस मला अजिंठाच रिप्रेझेंट करायचं होतं, त्यामुळे माझं फोकस अजिंठा असल्यामुळे त्यांनी फक्त अजिंठा याच्यावरूनच मला धरलेलं आणि मला हे साध्य करायचं होतं की लोकांनी अजिंठा का बघावा. अच्छा. हां, तर प्रमोशन आपल्याला प्रमोट करायचं असतं तर का प्रमोट करते किंवा का बघितला पाहिजे अजिंठा. कारण इंडिया असा कंट्री आहे की तिकडे भरपूर अशा प्लेसेस आहेत ज्या बघितल्याच पाहिजे, प्रत्येकाची एक हिस्ट्री आहे, पण मग अजिंठाच का, हा असा एक मुद्दा. हे तू प्रेझेंट त्या ठिकाणी केलं. बरोबर. ही कॉम्पिटिशन कोणी अरेंज केली होती? ही कॉम्पिटिशन अरेंज होते मृणाल्स एंटरटेनमेंट अँड ग्रूमिंग इन्स्टिट्यूटकडून. ही दरवर्षी ऑर्गनाईज होते. लास्ट इयर ही ऑर्गनाईज झाली आणि लास्ट इयर आता या 150 मुलींमधून तू आता पूर्ण भारताचं प्रतिनिधित्व करायला थायलंडमध्ये जाणार. काय तिथली कॉम्पिटिशन कशी राहणार आहे, किती तारखेपासून आणि किती तारखेपर्यंत, आणि तिथली रचना कशी राहील, तू त्याचा अभ्यास कसा करते? ही कॉम्पिटिशन पुढच्या महिन्यात म्हणजे 17 नोव्हेंबरपासून स्टार्ट होते, 17 ते 18 आणि ही 7 ते 8 दिवसांची स्पर्धा आहे. जसं पॅजंट होतात सेम पॅजंट होणार आहे. पहिल्या दिवशी आमचं वेलकमिंग होणार आहे. प्रत्येक कंट्रीचे जे लोक येणार आहेत प्रत्येकाचं वेलकम होणार आहे. आमचा इंट्रोडक्शन राऊंड होणार आहे, ज्यामध्ये आम्हाला पर्सनल क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत, आमचे पर्सनल इंटरव्ह्यू होणार आहे. देन सेकंड राऊंड आमचा होणार आहे तो गिफ्ट एक्सचेंजिंग राऊंड. मला काहीतरी भारतातलं असं न्यायचं आहे की मी ते इतर कंट्रीजला देऊ शकेल आणि ही कायमची आठवण त्यांच्याकडे असेल. तर तो आमचा एक राऊंड होणार आहे एक्सचेंजिंग गिफ्ट. आमचा एक थर्ड राऊंड होणार आहे एथनिक टेबल, जिथे आम्हाला आमच्या देशाचं जे बेस्ट आहेत किंवा आमचं जे कल्चर आहे ते आम्हाला प्रेझेंट करायचं आहे. देन त्यानंतर आमचा राऊंड जो होणार आहे तो म्हणजे आमचा फोटो सेशन राऊंड होईल. फोर्थ राऊंड आमचा आहे पीस राऊंड, जिथे आम्हाला पीस प्रमोट करायचं आहे किंवा आमचं कंट्री पीस कसं प्रमोट करतं ते आम्हाला तिकडे प्रेझेंट करायचं आहे. देन आमचं होणार आहे एन्व्हायरमेंट राऊंड. एन्व्हायरमेंट राऊंड प्रत्येक पॅजंटमध्ये कंपल्सरी असतो, त्याचप्रमाणे ह्याही पॅजंटमध्ये एन्व्हायरमेंट राऊंड असणार आहे. देन त्याच्यानंतर आमचा जो एक राऊंड होणार आहे तो मेन क्वेश्चन आन्सर राऊंड जो होतो,
पर्सनल इंटरव्ह्यू अँड क्वेश्चन आन्सर्स राऊंड. अँड देन लास्टवाला असणार आहे आमचा नॅशनल राऊंड, जिथे मी नॅशनल कॉस्ट्यूम वेअर करून वॉक करेल अँड देन क्राउनिंग. अच्छा. तू सुरुवातीला मगाशी बोलली की वडिलांकडून आई वडिलांकडून पुरेसा प्रतिसाद नाही, नकारात्मक भूमिका होती. हो. आता थायलंडला जायला परवानगी दिली, हो. ती परवानगी कशी मिळवली? ठीक आहे, इथपर्यंतच्या प्रवासासाठी तू खोटं बोलून म्हणा, घरच्यांचा विरोध पत्करून, बाकीच्या मामांकडनं इकडनं तिकडनं लग्गा लावून, आणि मग तू ते क्राऊन हा आला. आता तुला परदेशात जायचं आहे, कशी मिळवली परमिशन? खूप वर्ष अगोदरच कलाक्षेत्रच नको होतं माझ्या घरात, की ठीक आहे पॅशन हॉबी ठीक आहे, पण त्याला करिअर करायचं याची केलंही तर त्याच्यात गॅरंटी नाही आहे की सक्सेसफुल होतातच. आणि आपल्याकडे कसं आहे, सगळ्यात अगोदर आपण फायनान्शियल बघतो की आपण तेवढे इंडिपेंडंट होऊ शकतो का. तर भरपूर वेळेस आपल्याला उत्तर मिळतं नाही कलाक्षेत्रातून, प्रत्येक वेळेस नाही, पण बऱ्याचदा आपला आन्सर नाही असतं. माझ्या घरी तोच प्रॉब्लेम होता की इन्कम नसणार आहे, फायनान्शियली तू स्ट्रॉंग नाही होऊ शकत, हा असा नकार मला येत होता. आणि खूप वर्ष मी याच्यासाठी स्ट्रगल म्हणजे अगोदर तर मी घरातच स्ट्रगल केलेलं आहे. बाहेर तर स्ट्रगल असतोच आपला, अगोदर स्ट्रगल घरात होतो. अँड सेम माझ्यासोबत झालं आहे, मी घरात स्ट्रगल केलं आहे अगोदर, मनवलं आहे घरच्यांना. आणि जेव्हा मी मिस हेरिटेज इंडियासाठी फॉर्म भरला होता आणि जेव्हा मी रजिस्ट्रेशन केलं होतं, तेव्हा त्यांना माहीतच नव्हतं की हे काय आहे. जसं नॉर्मल प्रश्न होता, मिस हेरिटेज काय आहे, मी पूर्ण त्यांना समजवलं. सगळ्यात पहिला प्रश्न होता की हां हेरिटेज आहे ना, म्हणजे काय, कल्चरल आहे, ठीक आहे तू करू शकते, तू जाऊ शकते. आणि जेव्हा विनर होते आणि जेव्हा स्टेजवर अनाऊन्स झालं आहे की विनर ह्या वर्षी इंटरनॅशनली रिप्रेझेंट करणार आहे कंट्रीला, माझी फॅमिली खरंच सांगते कुठंच मावत नव्हती. त्यांना कंट्रीशी घेणं देणं नव्हतं, कुठल्या कंट्रीला जाते, पण ही जाते बाहेर काहीतरी करायला. आणि आमचा जो शब्द आहे तो खोटा ठरतो आहे की कलाक्षेत्रामध्ये सक्सेस मिळू शकत नाही. आणि असं म्हणतात कलाक्षेत्रात फक्त पैसा देऊनच पैसा मिळवला जातो. तर ही कुठेतरी एक फुली लागली होती की नाही मुलगी जाते आपली इंटरनॅशनली. तर त्यांना खूप प्राऊड फील होतो आहे आत्ताही, आणि मला त्यांना प्राऊड फील करून द्यायचं आहे, हा माझा एक एम आहे. अच्छा. तू हे सांगताना मग सांगितले की आर्थिक सपोर्ट हा लागत असतो, कशी जुळवाजुळव करते? आता कोणाला खोटं वाटेल, मिस हेरिटेज इंडिया स्वतः आपल्या बहिणीसोबत फाईल घेऊन फिरते स्पॉन्सर्सकडे की मला स्पॉन्सरशिप लागणार आहे ह्या गोष्टीसाठी. कारण अगेन रिजनल प्रॉब्लेम आपल्याकडे इतकं नसतं माहिती किंवा ह्या गोष्टीला आपण इतका इम्पॉर्टन्स नाही देत. सो मी स्वतः पर्सनली खूप लोकांना अप्रोच करते आहे स्पॉन्सरशिपसाठी. आणि काही ज्या माझ्या घरच्या सेविंग्ज आहेत त्या थोड्याफार, म्हणजे हे एक क्लिअर आहे माझ्या घरी की मुलीला लग्नाला खर्च लावला जातो, पण माझ्याकडे माझ्या करिअरसाठी खर्च लावला जातो आहे. ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. तुझं शिक्षण काय झालं ते पहिले आम्हाला? मी माझं 10th एज्युकेशन आहे सेंट टेरेसासला केलेलं आहे, सेंट टेरेसास कॉन्व्हेंट जळगाव. 11th आणि 12th मी माझं RR हायस्कूलला केलेलं आहे. BA ग्रॅज्युएशन माझं MJ कॉलेजला झालं आहे नाट्यशास्त्रमध्ये. त्यानंतर मी MJ कॉलेजलाच डिप्लोमा इन फोक डान्स केलेला आहे, म्हणजे लोकनृत्यामध्ये केलेलं आहे. कलिना युनिव्हर्सिटीला मी लोककला केलेली आहे. आणि आत्ता मी माझं मास्टर्स करते NMUला आंबेडकर थॉट्स सोशल सायन्समध्ये. काहीतरी तुझं करिअर, तुला पुढे काय करायची इच्छा आहे? म्हणजे ठीक आहे, आता याच्यानंतर तुला हे मिळेल, आपण असं होप निश्चित राहील की तुला भारतातनं जेव्हा प्रतिनिधित्व करशील तेव्हा या निश्चितच तुला एक चांगला क्राऊन त्या ठिकाणी मिळेल अशी आशा निश्चित राहील. पण पुढचं करिअर तुझं कशा पद्धतीचं राहील? तू स्वतःला कशामध्ये बघते आहे? म्हणजे नाटकांमध्ये बघते आहे, चित्रपटांमध्ये बघते आहे, की अजून दुसरं काही क्षेत्र तुला निवडायचं आहे, की पुढे काय करायचं आहे? हा प्रश्न खूप लोकांना पडला आहे की कारण ही अगोदर नृत्य करत होती, मग ही नाटकात गेली, मग आता ही अचानक पॅजंटमध्ये उडी मारते, म्हणजे हिला करायचं काय? कधी कधी काय होतं ना सर की आपण स्वतःला शोधत असतो, आपली एक जर्नी चालू असते, आपण शोधत असतो. आणि मी शोधता जरी माझ्या डोक्यात फिक्स होतं की मला क्राऊन हवा आहे, तो कुठला मिळणार आहे मला माहिती नव्हता, पण मला पाहिजे होता. आता माझं ते एक ड्रीम कंप्लीट झालं आहे. पण मी स्वतःला इथून असं बघते की मला ऑलराऊंडर व्हायचं आहे, मला काहीच सोडायचं नाही आहे, मला मूवी सोडायची नाही आहे, मला सिरियल सोडायचं नाही आहे, मला माझा डान्सही सोडायचा नाही आहे, जिथून माझी सुरुवात झाली आहे डान्सपासून. आणि मला
मॉडेलिंग ही सोडायची नाही आहे, बट जो माझा पॅजंटचं टायटल आहे हेरिटेज, तर मला अशी मॉडेल व्हायचं आहे की जिकडे मी फक्त माझ्या देशाची हिस्ट्री, माझ्या देशाचं कल्चर रिप्रेझेंट करू शकेल. आणि मी मॉडेलिंग ही त्याच प्रकारे जास्त करते. 90% माझे मॉडेलिंगचे जे पिक्चर्स जर बघितलेत तर आपलं जे इंडियन कल्चर असेल याला प्रमोट करणारं माझं मॉडेलिंग असतं 90%. तर माझं पुढचं जे स्वप्न आहे, मला जे मी स्वतःला जे बघते की मला फक्त अशा लेवलला पोचायचं आहे सध्या तरी की जिकडे मी फायनान्शियली स्टेबल होऊ शकेल. आणि 2च बहिणी असल्यामुळे मला माझ्या आईवडिलांना सांभाळायचं आहे. मी कुठल्याच राजकुमारची वाट नाही बघणार आहे. मला माझ्या आईवडिलांना सांभाळायचं आहे. सध्या तरी माझा हाच एम आहे. मला प्रत्येक लेवलला त्यांना प्राऊड फील करून द्यायचं आहे आणि मला कुठलंच क्षेत्र नाही सोडायचं आहे. तुझं आता करिअर जे करायचं तू ठरवलं आहे की ज्या क्षेत्रात कला तुला सादर करता येईल त्या ठिकाणी ते करून आणि फायनान्शियली तुला सपोर्ट स्टेबल व्हायचं आहे. हे सगळं होत असताना या क्षेत्राकडे किंवा विशेषत्वे करून मिस इंडिया, मिस युनिव्हर्सल किंवा अशा हे जे काही मिस हेरिटेज हे ज्यावेळेला आपण बघतो ना त्यावेळेला पाश्चात्य संस्कृती डोळ्यासमोर येत असते. मात्र तू करताना इंडियन कल्चर दाखव. हा सगळा जो विरोधाभास आहे हा सादर करताना, हे समजवताना तुला त्रास होत नाही किंवा जाणवत नाही की आपण चुकीच्या मार्गाने या ठिकाणी पोचणार आहोत? कधी कधी खरंच असं वाटतं, पण आपण असं म्हणतो की वेळेनुसार आपल्यालाही बदलावं लागतं आणि बदलता बदलता आपले मुद्देही मांडता आले पाहिजे. तर जर मला हा माझा मुद्दा ठेवायचा आहे किंवा माझं जे कल्चर आहे हे मला जर त्यांच्या साच्यामध्ये बसवायचं आहे तर मला त्यांचाच रस्ता थोडासा घ्यावा लागेल आणि त्यांच्याच रस्त्याने मी हे प्रूव्ह करायचा प्रयत्न करेल की जरी आम्ही खूप ट्रेडिशनल लोक आहोत, आम्ही खूप कल्चरल लोक आहोत, आम्ही वेस्टर्न संस्कृतीला फारसं महत्त्व देत नाही असे लोक आहोत, बट स्टील आम्ही असे लोक आहोत की आमचं कल्चरसुद्धा एक फॅशन म्हणू शकतो. आमचं कल्चर जे आहे आज आपण जेव्हा बघतो सर, आपल्या गोष्टी तिकडे फॅशन म्हणून फॉलो केल्या जातात. म्हणजे त्या लोकांना आपली इतकी आवड आहे, आपल्या कल्चरची इतकी आवड आहे, पण कुठेतरी आपणच त्या गोष्टीला मागे सोडतोय. ठीक आहे, आपण असं म्हणतो काळानुसार बदललं पाहिजे, बिलकुल आपण बदललं पाहिजे, पण आपण आपले रूट्स नाही विसरले पाहिजे हे मला वाटतं. आणि जर आपल्याला रूट्स नसतील विसरायचे तर आपल्याला आपलं कल्चर प्रेझेंट करता आलं पाहिजे आणि ते प्रेझेंट करण्यासाठी मी त्यांचा रस्ता पकडते. आणि मला यात कुठे असं वाटत नाही की मी चूक करते आहे, कारण मी ही चांगल्यासाठी चूक करते. त्याच्यामुळे मी जे करते त्या मी खूप खुश आणि समाधान. रस्ता खूप कठीण आहे. जगात काहीच सोपं नाही आहे असं मला वाटतं. जगणं पण खूप कठीण आहे बघितलं तर, आणि सोपंही आहे. डिपेंड्स आपण त्याला कुठल्या वेळेने घेतो. या क्षेत्रात जसं तू आता एवढं सगळं सांगितलं की आपलंच कल्चर हे पुढे ठेवून, म्हणजे वेगवान जायचं आहे, काळाप्रमाणे बदलत पुढे सरकायचं आहे, परंतु आपलं कल्चर बरोबर ठेवून जायचं आहे. ज्या मुली किंवा यानंतरच्या तुझ्यासारख्या या क्षेत्रामध्ये जे येऊ शकतात त्यांच्यासाठी तू काय सांगशील? त्यांच्यासाठी एवढंच सांगेल की कॉम्पिटिशनमध्ये जेव्हा आपण जातो तेव्हा आपल्याला आपलं बेस्ट दाखवायचं असतं. आणि जेव्हा आपण आपलं बेस्ट दाखवतो तेव्हा आपण नकळतपणे त्यांचं म्हणजे त्यांची कॉपी किंवा त्यांना फॉलो करत जातो आणि आपलं विसरत जातो. त्यांना मला हेच सांगायचं आहे, तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा, तुम्ही पॅजंटमध्येही जा, पण आपलं जे ते विसरू नका. म्हणजे होऊ शकतं ना, मी एखादा साडीचा ड्रेस घालून जर फिरली, वेस्टर्न ड्रेसच जर मी साडीच्या कापडापासून वेस्टर्न ड्रेस बनवून फिरते आणि मी 4 लोकांमध्ये वेगळी दिसते, माझं फॅब्रिक वेगळं आहे, माझं स्टायलिंग वेगळी आहे, तर कुठेतरी मी खूप युनिक आहे. आणि तुम्ही तिथेच युनिक होतात जेव्हा तुम्ही तुमच्या कंट्रीला आणि तुमचं जे रूट्स आहेत ते तुम्ही तुमच्यासोबत पकडून फिरतात, तेव्हा तुम्ही युनिक होतात. आणि मला नाही वाटत की तेव्हा कोणी आपल्याला मागे खेचू शकतं. गुड. खूप मनापासून अभिनंदन तुझं. आणि जी थायलंडमध्ये स्पर्धा होणार आहे त्या स्पर्धेचं सगळं वर्णन तू सांगितलं, पण ती स्पर्धा कोणी अरेंज केलेली आहे, त्याला शासनाचा सपोर्ट कसा आहे, शासनाचा सपोर्ट प्रॉपर पद्धतीने मिळतो आहे का, किंवा कसं प्रोत्साहन दिलं जातं आहे, किंवा शासनाकडनं तुला काही अपेक्षा आहे का याविषयी? ही स्पर्धा इंटरनॅशनली होणार आहे. ही ई-प्लॅनेट ऑर्गनायझेशनकडून घेतली जाते दरवर्षी. यावर्षी ई-प्लॅनेट थायलंडला ऑर्गनाईज करत आहे. जसा तुमचा प्रश्न होता की काही एक्सपेक्टेशन्स आहेत का, तर हो, खरंच वाटतं. कारण हेरिटेज जेव्हा प्रमोट करतो तेव्हा ही गर्वाची गोष्ट असते. आणि जर मिस इंडियाला सपोर्ट मिळत असेल, मिस युनिव्हर्सला मिळत असेल, मिस वर्ल्डला मिळत असेल, नो डाऊट बेस्ट पॅजंट आहेत,
पण मग हेरिटेजही कमी नाही आहे आणि त्याला तेवढा सपोर्ट मिळाला पाहिजे किंवा त्याला ती ओळख मिळाली पाहिजे जी मिळायला हवी. कारण हेरिटेज म्हणजे प्राऊडची गोष्ट आहे, त्यामुळे मिळालीच पाहिजे. खूप खूप अभिनंदन गायत्री तुझं की तुझी निवड ही आंतरराष्ट्रीय स्तरावर झाली आणि भारताचं प्रतिनिधित्व करायला ही गायत्री आता थायलंडला जाणार आहेत 18 नोव्हेंबरला. आपण साऱ्या दर्शकांच्या वतीने तिला खूप खूप शुभेच्छा देऊया. पुढची जी तिची मुलाखत असेल ती थायलंडमध्ये तिने कसा अनुभव घेतला याविषयी आपण तिच्याशी बोलणार आहोत. आणि मिस वर्ल्ड या पद्धतीने आपण त्या ठिकाणी तिला आमंत्रित पुढच्या वेळेला निश्चित आम्ही तुला करू अशा शुभेच्छा या ठिकाणी देतो आणि थांबतो. मात्र आपण पाहत आहात लोक लाईव्ह तुमच्या मनातलं. नमस्कार.